नमस्कार भक्तांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे शब्द आपल्या कानावर पडले की मनातील भीती आणि चिंता क्षणात नाहीशी होते. स्वामी समर्थ हे केवळ एक दैवत नसून ते आपल्या आयुष्याचा आधार आहे. अनेकांना प्रश्न पडतो की घरात स्वामींची पूजा नक्की कशी करावी, फोटो असेल तर काय करावे आणि मूर्ती असेल तर अभिषेक कसा करावा. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामींची साधी, सोपी व अत्यंत प्रभावी पूजा विधी आणि नित्य सेवा सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी स्वामींना प्रसन्न करण्याचे काही विशेष नियम सांगणार आहे. पूजेची पूर्वतयारी. स्वामींची पूजा करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली शुद्धता. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ आणि सुती वस्त्रे परिधान करावे. आपले देवघर आणि पूजेची जागा व्यवस्थित पुसून स्वच्छ करून घ्यावी. पूजेसाठी लागणारे साहित्य: तांब्याचे तामण आणि फळी, पंचपात्र, अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा, स्वास्तिक, अत्तर. स्वामींना अत्तर खूप प्रिय आहे. ताजी फुले, चाफा, गुलाब किंवा मोगरा मिळाला उत्तम. अगरबत्ती, शुद्ध तुपाचा दिवा आणि नैवेद्यासाठी साखर किंवा दूध. अभिषेक आणि पूजा विधी. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तामणात मूर्ती ठेवून त्यावर शुद्ध पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत जप करा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती मऊ कापडाने कोरडी पुसून पुन्हा आसनावर ठेवावी. जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर तो ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करावा. त्यावर स्वामींच्या कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावावा. त्यानंतर अत्तर अर्पण करावे. स्वामींच्या चरणावर फुले व्हावी. त्यानंतर दिवा आणि अगरबत्ती ओवाळून त्यांना वंदन करावे. नित्य सेवा आणि ग्रंथ वाचन. पूजा झाल्यावर येते ती म्हणजे सेवा. स्वामींच्या सेवेत 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तारक मंत्र. दिवसातून किमान एकदा तरी तारक मंत्राचे पठण करावे. हा मंत्र घरातील नकारात्मक ऊर्जा घालवतो. स्वामी चरित्र सारांश या पोथीचे दररोज किमान 3 अध्याय वाचावे. वेळ नसेल तर किमान 18वा अध्याय तरी नक्की वाचावा. नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी मंत्राची किमान एक माळ 108 वेळा जप करावा. काम करत असताना सुद्धा तुम्ही या मनातल्या मनात हा जप करू शकता. नैवेद्य आणि आरती. स्वामींना नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान नक्की ठेवावे. स्वामींना पुरणपोळी, कांदा भजी आणि पिठलं भाकरीचा नैवेद्य खूप आवडतो. पण रोजच्या पूजेत तुम्ही खडी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर स्वामींची आरती श्रद्धेने म्हणावी. आरती संपल्यावर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालून स्वामींना साष्टांग दंडवत घालावा आणि आपल्या चुकांची क्षमा मागून आशीर्वाद घ्यावा. महत्त्वाचे नियम आणि समारोप. स्वामींच्या पूजेत काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पहिली म्हणजे स्वच्छता आणि दुसरी म्हणजे अहंकार रहित भक्ती. तुम्ही किती मोठी पूजा करता यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने त्यांना हाक मारता हे स्वामींना महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, आळशी माणसाचे तोंड पाहू नका. त्यामुळे आपले कर्म प्रामाणिकपणे करा आणि फळ स्वामींवर सोडा. भक्तांनो, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.